नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 50. मागच्या भागात आपण बघितले होते अमेयला 4-4.5 तासाचा प्रवास करायला जीवावर आले होते. काल एवढा वेळ प्रवास करून तो इथे पोचला आणि आज लगेच सकाळी परत फिरला. त्याला गावातल्या मित्रांशीही बोलायला मिळाले नाही. गावाला गेला की सगळं गाव फिरून यायचा तो. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या करून यायचा. पण यावेळी तसं काहीही झालं नाही. आणि आता सगळं निर्वाणीचं बोलून आल्याने परत कधी गावाला जाता येईल ही शक्यताही कमीच होती. तसं रक्ताचं नातं तुटणार तर नव्हतंच, पण शेवटी राग होता. एवढ्या सहजासहजी तो परत जाणार नव्हता घरात. पण मागे काहीतरी सुटल्यासारखं मात्र वाटत होतं. लहानपणीपासूनच्या सगळ्या आठवणी भराभर डोळ्यासमोरून सरकत होत्या. अमेयने आपले डोळे मिटून घेतले. त्याचं लहानपण, शाळा, मित्रमंडळी, आजीने सांगितलेल्या गोष्टी, आजोबासोबतच्या शेतातल्या वाऱ्या सगळं त्याच्या डोळ्यासमोरून जात होतं आणि अलगद 2 अश्रू त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून बाहेर पडले. आता बघूया पुढे. डॅड, तुम्ही मला इथे कशाला घेऊन आलात? मला ना फार बोर होतं इकडे, आद्विक वैतागत म्हणाला. काहीतरी कारण असेल. विनाकारण कुठल्या गोष्टी करत नाही तुझा डॅड, हर्ष नजरेच्या एका कोपऱ्यातून त्याच्याकडे बघत म्हणाला. तेच विचारायचं आहे ना मला. आपण नेहमी कुणाच्या तरी बर्थडेसाठी इथे येत असतो किंवा मग कुठला कार्यक्रम असेल तेव्हा. आज इथे का आलोय तेच कळत नाही आहे मला. थोडे पेशन्स ठेव, सगळं काही कळेल. हर्ष आपल्या लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बोलत होता. त्याचा फोन वाजला. तो रिसीव्ह करून तो बराच वेळ फोनवर बोलत होता. आद्विक मात्र कंटाळून गुपचूप बसलेला होता. त्याने आपले इयरफोन्स कानात घातले आणि गाणी ऐकत बसला होता. हर्ष आपलं फोनवरचं बोलणं संपवून पुन्हा एकदा लॅपटॉपमध्ये बघून कामाला लागला. आज काहीतरी महत्त्वाचं काम असल्याने तो असा गाडीत लॅपटॉप घेऊन बसला होता. नाहीतर तो प्रवास करताना कधीच लॅपटॉप यूज करत नसे. थोड्याच वेळाने त्यांची गाडी वात्सल्य अनाथाश्रमामध्ये पोहोचली. आद्विक तसाही गाडीत बसून अवघडला होता. गाडी थांबताच लगेच तो गाडीतून खाली उतरला. त्याच्या मागोमाग हर्ष उतरला. डॅड, तुमचं काही काम असेल तर करून घ्या, मी थांबतो इथे बाहेरच, आद्विक आळस देत म्हणाला. चल आतमध्ये मुकाट्याने, हर्ष त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला. तो इच्छा नसतानाही त्यांच्यासोबत जाऊ लागला. आतमध्ये गेल्यावर मॅनेजरने हसून त्या दोघांचंही स्वागत केलं. या मिस्टर इनामदार, अचानक आलात. काही कल्पना दिली असती तर मालकांना थांबवले असते. ते मगाशीच काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघून गेले, तिथला मॅनेजर म्हणाला. तुम्ही आहात ना? मालक नसले तरी चालतील. थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून निघून आलो. हर्ष आणि आद्विक दोघेही त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसले. काय मग आद्विक साहेब, 12वी संपलं वाटतं यावर्षी, मॅनेजर हसून आद्विककडे बघत म्हणाला. हो, सुट्ट्या आहेत आता, आदू म्हणाला. त्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्याची इच्छा आहे काही दिवस या आश्रमामध्ये राहावे. इथली मुलं कशी राहतात त्याला जवळून बघायचे आहे. हर्षच्या बोलण्याकडे आद्विक डोळे मोठे करून बघतच राहिला. काहीही गंमत करता इनामदार साहेब. आद्विकला कशाला हवाय अभ्यास? मॅनेजर आश्चर्यचकित नजरेने हर्षकडे बघत म्हणाला. मी सांगितले ना तुम्हाला, त्याची इच्छा आहे. तुम्ही त्याच्या राहण्याची व्यवस्था करा. बघू द्या त्याला इथली मुलं कशी राहतात. त्यांच्या अडचणी समस्या सोडवायला शिकता यायला हवे त्याला, हर्ष आद्विककडे बघत म्हणाला. पण डॅड, कसं शक्य आहे? आणि मॉम, ती तरी परमिशन देईल का मला? झाली, त्यांची काळजी करू नकोस. हर्षच्या डोळ्यात काहीतरी निर्धार दिसत होता आणि आद्विकला कळून चुकले आता आपली यातून सुटका नाही. आणि तिथल्या मॅनेजरलाही कळलं, इनामदार साहेब त्याला जबरदस्तीने इथे ठेवत आहेत. ठीक आहे इनामदार साहेब, तुम्ही म्हणताय तर मी तशी रूमची व्यवस्था करतो, मॅनेजर म्हणाला. त्याची खरंच काही गरज नाही. तो इतर मुले जसे राहतात तसाच राहील. आणि हो, विशेष अशी स्पेशल ट्रीटमेंट देण्याची काहीही गरज नाही, हर्ष म्हणाला. पण डॅड, तू कपडे आणले नाही हेच सांगायचं आहे ना तुला? मी सगळी व्यवस्था करून आलो. तुझी बॅग आधीच वॉर्डनकडे दिली आहे. इथे तुझ्या वयाची कुठलीच मुले रिकामी बसत नाही. काही ना काही काम करत असतात. जमलं तर काहीतरी शिकून घे, पुढे जाऊन तुझ्याच कामी येईल. हर्ष एवढे बोलून बाहेर निघाला. आद्विक त्याच्या मागे मागे पळत आला. डॅड, हे जरा अति होतंय. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय करताय ते? बाहेर जर लोकांना हे कळलं तर तुमची किती बदनामी होईल हे कळतंय का तुम्हाला? आद्विक आता रागारागाने बोलत होता. बदनामीची भीती ना 22 वर्षापूर्वी केली ना आता करणार आहे.
जमल्यास काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर येथे. तू काहीतरी धडा घेतल्याशिवाय मी तुला परत नेणार नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर बाहेर निघून शकणार असशील तर मात्र माझी काही हरकत नाही. हर्ष एवढे बोलून तरातरा बाहेर निघून गेला. आद्विक मात्र त्यांच्याकडे रागाने बघत होता. असे कसे वागू शकतात डॅड? मी या भिकारड्या मुलांमध्ये राहू? इनामदारांचा मुलगा आहे मी, त्यांचा एकुलता एक वारस. डॅडच्या अकलेवर पडदा पडलाय. नको तेवढे महत्त्व देतात या आश्रमाला, आणि ते काही कमी होतं तर मलाही इथे आणून ठेवलंय. मान्य आहे थोडासा चुकीचा वागतोय मी, म्हणून काय ही शिक्षा? आद्विक दातोट खात मनातल्या मनात बोलत होता. काय हो सर, इनामदार साहेबांनी फार मोठा निर्णय घेतला असं नाही वाटत तुम्हाला? त्यांचा मुलगा 2-3 दिवसाच्या वर इथे राहील मला नाही वाटत. वार्डन मॅनेजरशी बोलत होती. मुलगा चुकीच्या मार्गावर जायला निघाला तर त्याला शिक्षा द्यायलाच हवी, मॅनेजर म्हणाले. अहो पण ही अशी शिक्षा, आणि इथे राहून हा मुलगा सुधारणार असं वाटतंय तुम्हाला? सुधारला तर ठीकच आहे, नाहीतर आपल्या हाताने स्वतःचं भविष्य खराब करून घेईल. इनामदार साहेब फारच स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते बदलत नाहीत. काहीतरीच काय बोलताय? एकुलता एक मुलगा आहे ना त्यांचा. असेच कसे इथे सोडून जातील? 2 दिवस ठेवतील शिक्षा म्हणून आणि घेऊन जातील. तसं झालं तर छानच आहे, मॅनेजर गूढ हसत म्हणाले. त्यांना आद्विकचं सत्य माहीत होतं, मात्र वार्डन नवीन असल्यामुळे तिला काहीही माहीत नव्हते. 2-3 वर्षापूर्वी त्या इथे रुजू झाल्या होत्या. त्यांनी आद्विकला त्याच्या वयाची मुले राहत होती त्या कॉमन रूममध्ये नेले. आद्विकला ते पाहूनच भोवळ आली. आलिशान बंगल्यात, आलिशान बेडरूममध्ये एकटा राहिलेला आद्विक खरंच एवढ्या घाणेरड्या जागेत राहणार होता? हो, त्याच्या दृष्टीने ही जागा घाणेरडीच असणार ना. लहानपणापासून त्याचं आयुष्य नुसतं सुखात लोळतच आलं, आणि अचानक ही परिस्थिती त्याला नुसता राग येत होता आपल्या डॅडचा. तो आपला मोबाईल घेऊन तसाच बाहेर बसून राहिला. थोड्या वेळाने त्याची सिमसुद्धा लॉक झाली, त्यामुळे मोबाईलसुद्धा चालेना. काय करावे त्याला सुचत नव्हते. कितीतरी वेळ तो तसाच बाहेर बसून होता. संध्याकाळ झाली तशी छोटी छोटी मुले बाहेर खेळायला लागली. काही अगदीच लहान तर काही थोडी मोठी. शाळेत जाणारी मुले बऱ्यापैकी खेळत होती, पण छोटी मुलं मात्र केविलवाणी भासत होती. 1 वर्षाचा एक मुलगा नुसताच रडत होता. तिथली एक बाई त्याला गप्प करत इकडे तिकडे फिरवत होती, पण तो काही रडायचं थांबेना. बघ या दादाला, ओळखतो का तू? मैत्री करायची आपण दादासोबत. ती बाई त्या मुलाला आद्विकच्या जवळ घेऊन आली. आद्विकने त्या छोट्या मुलाकडे बघून स्माईल दिली, पण तो अनोळखी नजरेने त्याच्याकडे बघत होता. थोड्या वेळासाठी मात्र त्याने रडणं बंद केले. इथे असलेली मुले अनाथ असतात, त्यांना आईवडील नसतात हे त्याला ठाऊक होते. आद्विक त्याला त्या मुलाची दया आली, आणि त्याला मंजिरीची आठवणही आली. आईशिवाय कसा राहत असेल हा? एक विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. थोड्या वेळाने त्या मुलाचे परत रडणे सुरू झाले. थोडा वेळ त्या बाईने त्याला प्रेमाने समजवले, मग मात्र ती त्याच्यावर ओरडत होती. ती तरी किती हट्ट काढणार होती त्याचा. आई थोडीच आहे हट्ट पुरवायला. वेड लागलंय का तुम्हाला? अहो तो मुलगा आहे आपला, त्याला प्रेमाने समजवता आले असते. त्याला तिथे नेऊन ठेवायची काय गरज होती? मंजिरी हर्षवर चांगलीच चिडली होती. गरज होती म्हणून, आणि प्रेमाने त्याला खूपदा समजावून बघितले. तुलाही माहीत आहे त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यालाही जरा आयुष्याचे धडे घेऊ दे, हर्ष म्हणाला. अहो पण रागाच्या भरात त्याने काही चुकीचे पाऊल उचलले तर? मंजिरीचे आईचे हृदय. तेवढं लक्ष असणार आहे म्हणून माझं. तुला काय मी निष्ठुर बाप वाटलो? पण आपल्या मुलांसाठी थोडं कठोरही व्हावं लागतं. कठोर व्हायला मनाई नाही माझी, पण हे तुम्ही योग्य केले नाहीत हे मात्र खरे. अहो तिथल्या वातावरणात कसं राहील माझं पिल्लू? सवय नाही हो त्याला त्या वातावरणाची. आतापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे त्याला, आणि आता अचानक असं त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. हॉस्टेलमध्ये राहत असल्यासारखी मुलं राहतात तिथे. एकाच रूममध्ये 4-5 मुले असतात. माझा आदू कसा राहील तिथे? मंजिरी रडत बोलत होती. जशी बाकीची मुले राहतात तसा तोही राहील. आपण त्याला दत्तक घेतले नसते तर राहिला असताच ना तो, हर्ष म्हणाला. तिथेच पाठवायचे होते तर का दत्तक घेतले त्याला? राहिला असता ना तो. मी कुठे नाही म्हणते, तेव्हा त्याच्याजवळ कुठे इनामदारांची ओळख होती, पण आता आहे. तो इनामदारांचा मुलगा म्हणून वाढला आहे. ते काही नाही, मी जाते त्याला न्यायला. मंजिरी आपल्या रूममधून बाहेर पडणारच होती. हर्षने तिचे मनगट पकडले आणि जोरात आपल्याकडे खेचले. तुला आम्हा दोघांमधून एकांची निवड करायची झाली तर कुणाला निवडणार आहेस तू?
हर्ष तिला आपल्या छातीजवळ धरून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, हर्ष, असं कसं बोलू शकता तुम्ही? आई आहे मी आणि पत्नीही. तुम्हा दोघांमधून कुणा एकाला निवडावे लागले त्यापेक्षा मला मरण आलेले बरे. तुम्ही माझा श्वास आहात. तुम्हाला वाटतं तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकेल? आणि एक आई आपल्या मुलाला सोडून तरी कशी राहू शकते? त्याला जन्म दिला नसला म्हणून काय झाले? माझी माया कुठे कमी पडली? कुठे कमी पडली हर्ष? रडतच तिने त्याच्या छातीवर आपले डोके ठेवले. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हर्ष तिच्या रडण्याने विरघळलाच होता. तरीही तो आपला निर्णय तर काही बदलला नव्हता. तरी पण त्याच्या बोलण्यातील राग मात्र कमी झाला. विश्वास आहे हो तुमच्यावर, पण माझा मुलगा तिथे. तिला रडताना काही बोलणेही सुचत नव्हते. तो सुरक्षित आहे, पण त्याला जरा आयुष्याचे चटके सहन करू दे, त्याशिवाय त्याला कळणार नाही. मी फोन करू का त्याला एकदा? बोलून तरी घेते. मी त्याचे सिम ब्लॉक केले आहेत. अहो, पण इतका कठोर व्हायची काही गरज होती? लहान आहे तो अजून. लहान आहे म्हणूनच लवकर समजेल त्याला. आणि मोबाईलवर पैशाचे सगळे व्यवहार करता येतात. पैसा नसला की माणसाला तिथून बाहेर पडता येत नाही. त्याने तिथून बाहेर पडू नये म्हणून आणि त्या फालतू मित्रासोबत त्यांचे बोलणे होऊ नये म्हणून मी त्याचे सिम ब्लॉक केले. सगळेच निर्णय तुम्हीच घ्या. मला तर काही बोलायची सोयच उरली नाही, मंजिरी चिडचिड करत म्हणाली. मंजिरी, शांत हो आणि रिद्धीला यातलं काही सांगू नकोस. तिला तो मित्राकडे राहायला गेला आहे एवढंच सांग. तुम्हाला काय सांगायचे ते सांगा. माझ्याने खोटे नाही बोलवणार. मंजिरी रागाने रूममधून बाहेर पडली. मॉम, आज घरात कसली शांतता आहे ग? रिद्धी घरात येऊन सोफ्यावर बसत म्हणाली. तुम्ही दोघे घरात नसलात की शांतताच असते. मंजिरी सोफ्यावर बसून होती. आज तिने किचनमध्ये जायचेही मन करत नव्हते. काय मॉम, अशी का बसली आहेस? आणि डोळे बघ कसे दिसत आहेत तुझे. बरं वाटत नाही का तुला? रिद्धी तिच्या कपाळावर हात ठेवून पाहत म्हणाली. ठीक आहे मी. खूप भूक लागली आहे मॉम, खायला दे ना काहीतरी, रिद्धी म्हणाली. जा बघ ना जाऊन किचनमध्ये, असेल काहीतरी खायचे, मंजिरी जड आवाजात म्हणाली. रिद्धीच्या लक्षात आले की तिचे काहीतरी बिनसले आहे. ती उठून फ्रेश व्हायला निघून गेली. थोड्या वेळाने तिने मम्माजीच्या रूममध्ये डोकावून बघितले. त्या आपल्या नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत बसल्या होत्या. काय ग, आज उशीर केलास यायला? अरुंधतीने पुस्तक बाजूला ठेवत विचारले. हो ग, ऑफिसमध्ये जरा कामं होती. त्यात डॅड पण दुपारपासून नव्हते म्हणून जरा उशीरच झाला. तुझा डॅड आला होता संध्याकाळी घरी, पण परत कुठे गेला माहीत नाही, अरुंधती म्हणाली. मम्माजी, मॉम डॅडचं काहीतरी बिनसलं का गं? रिद्धीने विचारले. त्यांनी खांदे उडवत माहीत नाही असे सांगितले. का गं, तुला असे का वाटले? मी दोघांमध्ये कधी लक्ष घालत नाही. त्यांनी काही विचारले तेव्हा आपलं मत देते. त्यांना त्यांचा संसार त्यांच्या पद्धतीने करून द्यायचा. मध्ये आपली लुडबुड करायची नाही या विचारांची आहे मी, अरुंधती म्हणाल्या. ग्रेटच आहेस तू, रिद्धी तिरसटपणे म्हणाली. ग्रेट असू दे नाहीतर नसू दे, त्याने काय फरक पडतो? पण का गं, तुला असे का वाटले? मॉमकडे बघून. तुला माहीत आहे, आज मी काहीतरी खायला मागूनही तिने मला दिले नाही. मग नक्कीच काहीतरी बिनसले असेल. तब्येत तर बरी आहे ना तिची, अरुंधती काळजीने म्हणाल्या. हो ग, मी हात लावून बघितले. या आद्विकने तर परत काही घोळ नाही घातला नाही ना? माहीत नाही, तोही दुपारपासून घरी नाही. नक्कीच त्याच्याबद्दलच काहीतरी तक्रार असेल. डॅड आले की विचारते मी त्यांना. त्याच्या एका मित्राकडे राहायला गेला आहे तो 2 दिवसांसाठी. रात्री जेवताना हर्ष रिद्धीला सांगत होता. मंजिरीने तर तिला काही एक सांगितले नव्हते. तुझ्या डॅडला विचार, मला काही माहीत नाही म्हणून सरळ हात वर केले होते. त्यात तुम्ही त्याला जाऊच कसे दिले? तुम्हाला माहीत आहे ना त्याचे मित्र काही लायकीचे आहेत, रिद्धी म्हणाली. पण त्याने जायचे म्हटले तर त्याला काही बांधून ठेवता येणार होते, हर्ष रागाने म्हणाला. त्याचा राग बघून मात्र रिद्धी शांत झाली. नक्कीच घरात काहीतरी बिनसले आहे याची तिला आता खात्रीच पटली होती. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.